गेल्या 15 मार्चपासून श्री विठ्ठलाचे व माता रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन जे बंद होते, कारण मंदिराच्या संवर्धनाचे काम खूप जोमाने चालू आहे व पुढेही अजून 17-18 महिने चालू राहणार आहे। पण मंदिराच्या गर्भगृहाचे व 4 खांबाचे जे काम होते ते काम अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे आणि येत्या 2 जून रोजी आपण मंदिर पूर्ववत पदस्पर्श दर्शनाने चालू करणार आहोत। त्या दिवशी सकाळी पांडुरंगाची नित्यपूजेनं, जसं रोजची नित्यपूजा तर भक्ताची होतीच होती, पण ती बंद होती, ती 2 जूनपासून नित्यपूजा चालू होणार आहे।